नमस्कार, पुष्पाज ड्रीमी वर्ल्डमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज आपण बनवतोय लवाबदार पनीर। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला तेलात आपण काजू तळून घेतलेले आहेत। त्यानंतर 2-3 उभे कांदे पातळ चिरून घेतलेले आहेत, तेही तळून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण त्याच तेलामध्ये खडे मसाले मी तिथे नोट केलेले आहेत, ते खडे मसाले घेतलेले आहेत। खडे मसाले थोडेसे तेलावर भाजले की 3 मीडियम मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते तेलावर चांगले परतून घ्यायचे आहे। कांदा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण 1 ते 1.5 टीस्पून अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे, तीही छान परतून घ्यायची या कांद्यामध्ये। त्यानंतर आपण एक टोमॅटो आहे बारीक चिरून घेतलेला आहे, तोही चांगला परतून घ्यायचा आहे। गॅसची आच थोडीशी कमी ठेवायची आणि मसाले चांगले परतून घ्यायचे, त्यामुळे मसाले चांगले भाजले जातात आणि करपणार नाहीत। आता आपण चवीनुसार मीठ घालायचे, पुन्हा परतून घ्यायचे आणि यावर आपण झाकण ठेवणार आहोत, कारण कांदा टोमॅटो जरा तेलामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आहे आपण। तोपर्यंत आपण काजू आणि कांदा यांची पेस्ट पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तोपर्यंत आपल्याकडे मसालाही छान भाजून होतोय। पाहू शकताय कांदा लसूण आणि अद्रक लसूणची पेस्ट टोमॅटो आपले छान भाजून झाले। यात आता हळद घालायची, लाल तिखट घालायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार, ज्याप्रमाणे तुम्ही भाजी जास्त बनवत असाल त्यानुसार तुम्ही प्रमाण वापरायचं आहे। गरम मसाला घातलेला आहे आणि धणे पावडर घातली आहे। आता हेही आपण छान परतून घ्यायचं आहे। मसाले परतत असताना पुन्हा सांगते, गॅस थोडासा कमी ठेवायचा, गॅस फास्ट नाही करायचा। कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर आपण वापरलेली आहे। मसाले छान परतून घ्यायचे, सर्व छान भाजून सतत हलवत राहायचे, त्यामुळे मसाले चांगले भाजले जातील आणि करपणार नाही। आता आपण यामध्ये काजू आणि तळलेला कांदा होता त्याची पेस्ट तयार करून घेतली होती, तीही पेस्ट घालायची आणि छान परतत राहायचे। बघू शकता मी सतत हलवत राहते, त्यामुळे मसाले चांगले एकजीव होतात। आता मी 250 ग्राम म्हणजे पावशेर पनीर घेतलेलं आहे। पनीरचे तुकडे मी मोठे ठेवलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुकडे करू शकता। तर यावर पनीर घालून सर्व मसाल्यात छान परतून घेतलं। त्यानंतर आपण कसुरी मेथी घातलेली आहे, तीही छान परतून घ्यायची। त्यात मी 3 टीस्पून फ्रेश क्रीम आपण जी भाजीसाठी वापरतो ती घेतलेली आहे। तुमच्याकडे असेल तर वापरा, नसेल तर नाही घातली तरी चालेल। फ्रेश क्रीम घालून मी छान परतून घेतलेलं आहे। यात आपण आता बटर घालतो, 2 टीस्पून बटर घालूनही छान परतून घ्यायचे। आपल्या चॅनलवर बऱ्याचशा नवीन रेसिपी आहेत आणि झटपट अशा रेसिपी आहेत, तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करून ठेवा, म्हणजे नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुमच्याकडे लवकर पोहोचेल। आता तुम्ही आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी वतायचे, वरून कोथिंबीर घातली आणि भाजी थोडीशी छान उकळवून घ्यायची। पाहू शकता कशी रसदार लवाबदार पनीर आपलं तयार झालेलं आहे, छान कलर आला आहे। जास्त या भाजीला वेळ नाही लागत आणि सध्या श्रावण चालू आहे, रक्षाबंधन येत आहे, तर त्यासाठी तुम्ही पनीरची भाजी नक्की ट्राय करून पहा। जास्त काही कष्ट नाही आहेत आणि खूप चवदार अशी भाजी होते। चपाती नान पुरी वगैरे तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता, राईस बरोबरही छान लागते। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।